आज तुम्हाला हरळीत कसं चालत आहोत हा बाई द काय चलत बी नाही काय होतं बी नाही पेरता बी येत नाही हो पाबर कशी डचाव करते हो आता इथून वर पेरावं लागेल ओके सगळं सामान आहे का पाबर आहे राखी आहे 2 जू याठान पाणी ज्वारी मोठी कुठे सगळं आहे चला आता पेरायला हाय गाईस तर तुमचं स्वागत आहे आजच्या मराठी ब्लॉग मध्ये. चला आता आपण चाललेलो आहे ज्वारी पेरायला. हे बघा बैलगाडीचा ड्रायव्हर बघा ड्रायव्हर आणि आपण इथं बसलेलो ज्वारी बघा बघू शकता तुम्ही या मुली. गाडीचा आवाज येईन या गाडीच्या आवाजामुळे तुम्हाला आवाज येऊ नाही शकत असं म्हणाला तर हो हे बघू शकता मागं आपण आता बैल घेऊन चाललेलो आहे ते आता पाळीला आणि हे आपले पेरायला बैल पाळीला येते का ते फाटायला बैल येतं आणि हे पेरायला बैल पाबर आणि राखी घेऊन चालत पराठायला वाट्याहून. त्याला थोडं ज्ञान आहे त्या शेतीमधलं म्हणून त्याला सगळं माहिती आहे. मी हे शेती बिती नाही करीत नाही आलेलो इकडे गावाकडे म्हणून शेती करीत नाही वावरात आल्याशिवाय राहत नाही गाडी घेऊन पेरायला जे आपण वापसा झाला होता झाला वापसा तू हे कांदे कुठे नाही दाखवली कांदे दाखवले वापसा झालेला आहे सगळ्यांना आता जायची पेरायला. ओके सगळं सामान आहे का पाबर आहे राखी आहे 2 जू याठान पाणी ज्वारी मोठी कुठे सगळं आहे चला आता पेरायला. चला तापून आलो तर आपल्या आता ठिकाणी लोकेशनवर इथं पेरायची पुढं सावलीला बस तिकडे घ्या पाबर तुम्ही उतरूच खाली पाबर आहोत मग माघार बिंगून आणू सावलीला इथं बाबळी खाली. हा बघा संघ खाली घ्यायला सुमित बघा ज्वारी खाली घेतोय. तर बघा याच्यात किती ताकद आलेली आहे. पाबर खाली घेतोय आता सगळे संघ खाली घेतोय. बघा गाडीच मोकळी झाली डायरेक्ट एका संघाने इतकं मोठं होतं जू. बघा 2 जू आहेत एक पाबरीसाठी आणि एक कायासाठी सुमित उरपाटीत ठेवतोय सुमितला काय काही कळना. बघा आता सगळी गाडी मोकळी झालेली आहे. आता आपल्याला इथंच गाडी सोडायची आहे सावलीला. हे बघा इकडं पाणी नदीचं आपण नदीच्या काठी आलेलो आहेत पार. बघा किती ताकदवर पेरण्यावाला आहे ज्वारी. आता बघा म्हणतोय 2.5 किलो का हात पेरण्यावाला आहे ज्वारी. चला तर आता पाबरीला बैल झोपायचे पेरण्यासाठी असं म्हणायचं कळत आम्हाला. आणि इकडं फराटायसाठी राखीला कॅमेरामॅन चैतन्य आमचे कॅमेरामॅन बदलत येत लवकर. झोपिले आता बैल बा आपण बैल झोपून आता चाललेले आहेत तिकडं किंवा त्या जांभळीकड पेराचे 2 वावर आहेत तिथं. आता हे सगळ्यात शेवटला आणि ट्रॅक्टरने काल मूग दिलेलं आहे हे. आणि हे बघा खरंच आहे आमच्या मागे त्याला बी वागायला ठेवलंय ती वच्चीच घेऊन पळतोय बा. आता काहीच नको दाबू नको. चलो आता जायचं तिकडं येऊन बैल पेरायला. हे वावरात पेरायच्या आधी मग ते पलीकडचं आणि जे आता आलो वावरातून मग ते शेवट बैल पाबरील झोपून आणलेत. आता ऐकूनच पेरायची बाई धार किती मोठी झाली आता एवढ्या जाग्यात पेरता बी येणार नाही. कालच ट्रॅक्टरने मुगडून घेतलेलं आहे. त्यावर दाखतो तुम्हाला विहीर इलाले. तर बघा ही आहे विहीर इथं.
तळ्यातली विहीर पेरायला सुरू केलेलं आहे. लगेच पहिलंच 8 तास पहिल्यांदाच गुतलो. आता हे बघा, नाव सांगा. हरळ आहे ती. पहिल्यांदाच हरळ गुतली. आता हे पेरण्याचा पहिला 8 तास. करा आसरा कासरा कमी. याला व्हिडिओ सुद्धा पण येत नव्हतं असं. साहित्याला गणपती. आता पेराचे एवढं वावर आता शिकाले. पहिलं तास आणि धारळीत पेरता बी आहे ना. चला आता इकून 8 तास घालायचे. मी बा नारळ मोल्ड्याले अर्ध्यातून 8 तास घालायचं. आता मी बा अशी ज्यावर पडती वर पडलेली काही ओके बा ज्यावर बाईला लागलं नाही ट्रॅक्टर बी माशी ज्यावर पडती ओके बा. आणि ही दाखील तुम्हाला एक विहीर आहे. ही एक आहे विहीर आणि तिथे एक आहे तो त्या बाबळी पैशी उचक्या विहीर. 2 विहिरी आहे तिथं. पेरायचं आणि फराटाच संगत चालू आहे बा. पहिलं इकडं वजा हाताला पेरायचं चाललंय आणि कोण फराटायचं चाललंय मागं बा. हराळात कसं गुतत आहे लगेच उभा करावं लागतं दोन्ही बी आवतं. हराळात दिलेली ती शिपून ज्यावर वरून चट फराटीनं उगलं तर उगन नाही तर नाही तर खातीन. असली पक्षी खातीन म्हणलं. तू पक्षी का. आता कशी संघात दिसते जोड 2 बैलाची. एकदम पेरत आहे एकदम फराटत आहे आणि बगळे किरकुडे खायला. बैले बगळे काय ज्वारी वर पाडलेलं खात नाहीत का. किरकुडेच खात असतात फक्त. हराळात आली बैल तिला पेरता सुद्धा आहे ना नीट. गुतत आहे सगळं हरळ. गुतलं हरळाचं. हरळ वावरात झाल्यावर सोपं नाही निघत नाही. आज तुम्हाला हरळीत कसं चालत आहोत. बाई दा काय चलत बी नाही काय होतं बी नाही निघत. पेरता बी येत नाही. हो बाबर कशी डाचाव करते. हो आता इथून वर पेरावं लागेल. झालं ह्या वावरातल्या पेरून फराटायचं बी एक शेवटचं तास चालू आहे. आता की बाई वावर ह्या वावरात पेरायचे आता ज्वारी. हे वावर आता नदीच्या कडीचा वावर. वाटणी बी झाली आता पेरून फराटायचं बी थोडंच राहिलेलं. आता जायचं त्या तिकडच्या वाटणीपाशी बघा ते झाडं मोठ्याला दिसते तिथं. आता आली पाबर ह्या वावरात पेरायला. आता पेरायची इथं बाई मोठं वावर आहे मस्त. बा एवढं वावर आहे तिथं गाडी सोडलेली फक्त बा. लागलं पेरायला. आता हरळी कसं गुतत ते हरळी कडीने बांधायचे. गुतलं सगळं ते. आता झालंय पेरून सगळं. बैल बी आणलेत वावरातून बाहेर. आता फराटाच शेवट तास राहिले. ते पाबराने राखी हात घालायची बैलगाडीत. झालं पेरून सगळे संघ वर घातलेत गाडीत. झालं पेरून आता फराटाचं झालंय. आता जायचंय घरी. झालं सगळं पेरून. असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉग बघितल्यावर.